शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दिवाकररावजी आणि माझे इतर सर्व शिवसेना नेते सहकारी विनायक राऊत यांनी सांगितलं की आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथे बसलो नाही, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला आपल्याशी संवाद साधायला इथे पाठवले। आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस जयंती आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाही, पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळतात। हा महाराष्ट्र आज किंवा मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहिला त्याचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलं जातं आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राचे आणि मराठी मनाचे मानबिंदू असं म्हणतो। समोर बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल किंवा अनुभवलं नसेल। ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवलं आहे किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान मानतो। आम्ही इथे बसलेले सगळे जे लोक आहोत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत। आज साहेबांचा जन्मदिवस आहे आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस असायचा त्यांचा हा प्रत्येक 23 जानेवारीला अगदी जोशात साजरा करत आहे आणि त्यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरेंनी विचार द्यायचे, दिशा द्यायचे। आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचारानं त्यांना कायम आमच्याबरोबर ठेवलं आहे। बाळासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे, शिवतीर्थावर मेहर बंगल्यात ते लवकरच त्याचं उद्घाटन होईल। 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं। 23 जानेवारी 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत की वारंवार आम्हाला जे सांगण्यात येत आहे, खरं म्हणजे आम्हाला ती मागण्याची वेळ येऊ नये, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही, मागणी नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदूंची मागणी। आज किंवा कालपासून अनेक ज्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं। खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नव्हती, पण आमच्या सर्व खासदारांनी इथे जे बसलेले आहेत या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे, बाहेर केलेली आहे, विधिमंडळात ही मागणी केलेली आहे। गेल्या 12 वर्षामध्ये या मोदी सरकारनं मतांसाठी आणि राजकीय
गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात आलं. ज्यांना राज्यात सुद्धा कोणी मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही, पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही, जे देशाला माहीत नाही, अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्यांनी पूर्ण केला. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिरात अयोध्येमध्ये उभं राहिले, अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करा. आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला पत्रकारांनी की या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण केली. तेव्हाही मी सांगितलं की त्यांना जर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या 26 जानेवारीला त्याच ट्विटरवरती शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्यता द्यावी, यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि मला असं वाटतं यापुढे काही वेगळं सांगावं अशी भूमिका आज नाही. ठीक है, सवाल अभी दूसरा कोई सवाल नहीं होगा. हिंदी में ब्रीफ कर दीजिए सर. हिंदी हिंदी हिंदी. आज इस देश के सर्वोच्च नेता रहे, लोकमान्य नेता रहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी का जन्मदिन 2026 में बाला साहब जी का जन्म शताब्दी वर्ष शुरू होगा. बाला साहब ठाकरे जी एक ऐसे नेता रहे इस देश में, लगभग 50 साल किसी भी संवैधानिक पद पर वो नहीं रहे, सत्ता के पद पर नहीं रहे, फिर भी इस देश के जनता के दिलो दिमाग पर हमेशा बाला साहब ठाकरे जी ने राज किया. लोकमान्य बाल गंगाधर तिलक और महात्मा गांधी के बाद इतने सफल और लोकप्रिय नेता बाला साहब ठाकरे रहे. बाला साहब ठाकरे जी ने महाराष्ट्र की सामान्य मराठी जनता के लिए एक स्वाभिमान की लड़ाई लड़ी और मुंबई हो या पूरे महाराष्ट्र हो, मराठी मानुष को अपना वजूद, अपना स्वाभिमान दिया. वैसे जब हिंदुओं के ऊपर हमले शुरू हो गए देश या देश बाहर से, तब बाला साहब ठाकरे हिंदुओं के लिए भी खड़े रहे. आज जो अयोध्या में राम मंदिर आपको दिख रहा है, वो बनाने में, वो संघर्ष करने में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का योगदान सर्वोच्च है. आज बाला साहब नहीं है, लेकिन हम उनकी विचारधारा से चलते हैं, वो जीवित है हमारे लिए. हमारी ये मांग है, जनता की मांग है, हमारी मांग नहीं. हम बाला साहब ने कभी किसी के सामने कुछ मांगा नहीं और हमने भी उनके लिए कुछ मांगा नहीं, लेकिन इस राज्य की जनता की और विश्व में जहाँ जहाँ हिंदू है वो सभी की मांग रही है कि बाला साहब ठाकरे जी को देश का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न से सम्मानित करना चाहिए. आज मैंने देखा है कि देश के गृह मंत्री अमित शाह जी और प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी ने ट्विटर पर हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी को आदरांजलि अर्पण की. ठीक है, लेकिन आप बाला साहब ठाकरे जी का आदर करते हो, सम्मान करना चाहते हो, तो तुरंत बाला साहब जी का सम्मान करिए भारत रत्न देकर और उनका आदर कीजिए. धन्यवाद. भारतरत्न पुरस्कार असेल किंवा महाभूषण पुरस्कार असेल, हे जर एखाद्या व्यक्तीला द्यायचे असेल तर मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक समिती आहे, पुरस्कार समिती, त्यांच्याकडे हा प्रस्ताव द्यावा लागतो. मग त्यांची शिफारस केंद्र सरकारला जाते. मग त्या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकारकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात आम्ही मागणी करण्याची गरज नाही, या सरकारला कळत नाही ना. हा केंद्राचा विषय आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाचा विषय आहे. पद्म पुरस्कारासाठी अशा प्रकारची शिफारस करावी लागते, खरं आहे. एखाद्या राज्यातून कोणाला भारतरत्न द्यायची शिफारस असेल ते करू शकतात,
पण भारतरत्न, पद्मविभूषण हा दुसरा नागरी सन्मान आहे. हा पूर्णपणे अधिकार देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आणि गृहमंत्रालयाचा असतो. आतापर्यंत जर तुम्ही ज्या याद्या पाहिलेल्या असाल त्याच्यामध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांच्यासाठी राज्यातून शिफारस व्हायची गरज पडली नाही. उदाहरणार्थ डॉक्टर अब्दुल कलाम आझाद राष्ट्रपती, त्यांना कोणत्या राज्याने शिफारस केली तुम्ही सांगू शकाल का? सर्वपल्ली राधाकृष्ण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंडित नेहरू, पी.व्ही. नरसिंह राव, स्वामीनाथन, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, यांना कोणत्या राज्यानं शिफारस केली? MGR असतील, NTR असतील, ही सगळे कर्पूरी ठाकूर असतील, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना दिले 30 वर्षापूर्वी. कोणीही भारतरत्नसाठी शिफारस करत नाही. हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय हा केंद्र सरकारची एक समिती आहे किंवा हा संपूर्ण गृहमंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाचा अखत्यारीतला विषय आहे. ते नुसतं ट्विट करण्यापेक्षा आणि इकडे येऊन भाषणामध्ये बाळासाहेबांच्या नावानं आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा आम्हाला देतात बाळासाहेबांविषयी ज्ञान हे लोक, तर तुम्ही त्यांचा भारतरत्नानं सन्मान करावा ही आमची एक साधी नम्र विनंती आहे. वारंवार आम्ही मागणी केली, आजही मागणी आहे. बघा हे आमचे सगळे सहकारी सगळे अरविंद सावंत पासून आमचे अनिल देसाई असतील, विनायक राऊत, सगळ्यांनी वीर सावरकरांचा अशा प्रकारे सन्मान करावा ही मागणी सभागृहात केली, बाहेरही केली, अनेक वेळा केली. ही मागणी केल्यानंतर ही अजूनही काही त्यावर निर्णय झाले. याचं कारण असं आहे की या सगळ्यांचं वीर सावरकरांवरचं प्रेम हे ढोंग आहे. यांचं हिंदुत्व ढोंगी आहे. हिंदुत्वासाठी 2च नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे, ते म्हणजे वीर सावरकर, ज्यांनाही हिंदू हृदय सम्राट म्हणूनच लोक ओळखत होते, आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होतो, लक्षात घ्या. कारण वीर सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेलेला. ठीक आहे. प्रश्न असा आहे की सावरकरांचा सन्मान म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना ज्या प्रकारे भारतरत्न दिला म्हणजे तो वीर सावरकरांना असं मी म्हटलं नाही. मी असं अजिबात म्हटलेलं नाही. वीर सावरकरांना सन्मान द्यावा ही आमची मागणी आहे. वीर सावरकरांचाच विचार बाळासाहेबांनी पुढे नेला. हे 2 हिंदू हृदय सम्राट आहेत, पण या दोघांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या सरकारने केंद्रातला केलेलं आहे. पण वारंवार वीर सावरकरांबाबत सन्मानित जे वक्तव्य आहे ते तुमच्याकडून होते, मात्र तुमच्या सोबत असलेल्या काँग्रेसकडून त्यांचा सन्मान. बघा त्यांचं म्हणणं मला म्हणायचं नाही, आम्ही आमचं म्हणणं मांडतो. त्यांचा काय संबंध आहे? आम्ही मागतो आहोत ना. आम्ही काय कोणाला घाबरतोय का? आमच्यात काय अडथळे आहेत का? नाही. आम्ही वारंवार सांगतो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो तेव्हाही मागणी करत होतो, आता नाही तेव्हा, आणि आताही करतो आहोत. स्वतः तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोचित सन्मान केंद्रानं करायलाच पाहिजे अशी मागणी स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे. तसं नसतं हे एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक शिवसेना प्रमुखांनी उभं करण्यासाठी सहकार्य केलं नसतं. हे जे स्मारक आहे साहेबांनी राष्ट्रीय स्मारक वीर सावरकरांचं, ते फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे. तुम्ही असं म्हटलं की काही राजकीय हेतूंसाठी काही जणांना भारतरत्न देण्यात आला. 2024 मध्ये 5 जणांना भारतरत्न देण्यात आला. लोकसभा आणि काही विधानसभा होत्या. मुंबई महानगरपालिका इतर सर्व महाराष्ट्रातल्या निवडणूक आहेत. कुठेतरी ही मागणी लवकर मान्य होईल वाटतं. प्रश्न असा आहे, बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मी निवडणूक देशाचा, मी जगातल्या हिंदूंची मागणी आहे म्हणतो. बरं का, जे भारतरत्न व्हावे ही या विश्वातल्या हिंदूंच्या अनेक संस्था आणि संघटनांची मागणी आहे. या राज्यातल्या संघटनांची मागणी आहे. या देशातल्या हिंदू प्रेमींची मागणी आहे. चलो, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.